छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। भाऊ, एकीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय, अमानुषपणे तिथे मारलं जातंय लोकांना, आणि एकीकडे या कॉलेजमध्ये त्यांचं उदात्तीकरण केलं जातं. तर नेमकं कसं पाहताय? आमचं कालच्या या घटनेबद्दल तेच आमचं म्हणणे आहे की साधारणतः आपण बघतोय की एक दीपूचंद्र दास सारखा आपला हिंदू भाऊ की ज्याला निष्पाप तो व्यक्ती होता आणि त्या बांगलादेशातील सगळ्या समूहाने त्याला तो हिंदू आहे म्हणून त्याला मारलं, आणि नुसतं मारून थांबले नाही तर त्याला जिवंत जाळलं, एका झाडाला मारलं आणि एक सणाचा उत्सव करता तसा उत्सव करून त्याला मारलं. एवढी निंदनीय बाब असताना भारत देशामध्ये काही अशा युनिव्हर्सिटी आहेत की जे विश्व शांती विद्यालय म्हणून ते स्वतःला म्हणून घेतात. असो, त्यांचा भाग आहे. परंतु आमचं म्हणणं हे होतं, परवा एक प्रकरण या ठिकाणी असं झालं की या ठिकाणी वर्ल्ड कल्चर फेस्टिवल नावाचं एक फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्या फेस्टिवलमध्ये या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या वेगवेगळ्या देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या देशातली संस्कृती असेल त्याचं इथं स्टॉल लावले, त्याचं प्रदर्शन केलं, काही त्या तिथल्या संस्कृतीचे डान्स असतील ते केले, तिथलं नृत्य सादर केलं. पण हे सगळं करत असताना आमचं सरळ म्हणणे होतं की काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिली याच्यावरती आक्षेप घेतला की तुम्ही हे कल्चर फेस्टिवल आयोजित करा, याला आम्हाला काहीच हे नाहीये, परंतु भारत भूमीच्या विरोधामध्ये जे देश आजवरती कारवाया करतात, मग पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल किंवा इतर कुठलेही देश असतील, त्या देशाचं उदात्तीकरण तुम्ही आमच्या कॅम्पसमध्ये या भारत भूमीवरती करू नका, असं इथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणे होतं. त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या काही कार्यकर्त्यांशी विद्यार्थी आघाडीशी संपर्क केला, त्यावेळी आम्ही त्यांना पहिली सूचना दिली की तुम्ही एक लेखी स्वरूपाचं निवेदन तुम्ही संबंधित प्रशासनाला द्या आणि त्याच्यावरती त्यांची कारवाई होईल असं तुम्ही त्यांच्यावरती निदर्शन व्यक्त करा तिथं. परंतु त्यांनी त्या आमच्या जे काही निवेदन त्या विद्यार्थी मित्रांनी केलं होतं त्याला केराची टोपली दाखवली, त्याच्यावर काही झालं नाही. त्यानंतर 5:30 वाजता आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाने इथं आल्यानंतर आम्ही इथं पाहिलं की बांगलादेशचा एक स्टॉल लागला होता. त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं की यांना आम्ही सांगितलं तुम्ही झेंडा काढा, त्यांनी झेंडा काढला नाही. एक सोडून एकदा झेंडा काढायला सांगितलं, त्यानंतर त्यांनी दुसरा झेंडा लावला. मग दुसरा झेंडा ज्यावेळी त्यांनी लावला त्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही पद्धतीने त्यांना उत्तर द्यायला पाहिजे तर स्टॉलचं संपूर्ण नासधूस केलीच, परंतु आम्ही बांगलादेशचा झेंडा जाळला, त्या ठिकाणी त्यांचे मुर्दाबादचे नारे दिले. आणि त्याच्यानंतर आम्हाला 10 मिनिटांनी कळलं की आज आम्ही यायच्या एक 20 मिनिटं आधी त्या ठिकाणी सुदानच्या विद्यार्थ्यांनी तलवारी नाचवल्या होत्या. तर इथं मला एक आपल्या माध्यमांच्या वतीनं मला इथं प्रश्न विचारायचा आहे MIT ला की जर तुम्ही संस्कृती सांगताय तर कुठली संस्कृती सांगताय? तुम्ही इथं दहशतीचं वातावरण तयार करताय. या ठिकाणी आमचे विद्यार्थी असतील किंवा भारताबाहेर येणारे विद्यार्थी असतील, त्यांनी या ठिकाणी मैत्रीच्या भावनेतनं राहिलं पाहिजे, इथल्याही संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. ही वीरांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे आणि ह्या भूमीचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. परंतु जर तुम्ही इथं नंग्या तालवारी नाचवणार असतील तर भारतीय जनता युवा मोर्चा कदापि खपून घेणार नाही आणि जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. पुढची तुमची काय ऍक्शन असणार? आता पुढची ऍक्शन असं आहे की आम्ही त्यांना निवेदन दिलंय, संबंधित पोलीस प्रशासनाला आम्ही निवेदन दिलंय की हे वारंवार होते. मागील काही 2 वर्षापूर्वी इथं पाकिस्तानचा झेंडा होता. आपण जर बघितलं तर पाकिस्तान असं एक दिवस जात नाही की पाकिस्तान त्यांच्या कुरपत्या करण्यापासून थांबत नाहीये. रोज आपल्या भारत मातेचा सैनिक आहे तो रोज तिथं धाराकीर्ती पडतोय. आज ऑपरेशन सिंदूर आजही थांबलं नाहीये. त्या ऑपरेशन सिंदूर होण्यापाठीमागचं जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये खोला जायला नको. संपूर्ण देशाला जगाला माहिती आहे की निष्पाप व्यक्तींना पाकिस्तान कशा पद्धतीने कारवाई करून मारतंय. तर माझं म्हणणं हेच आहे की अशा देशाचं लांबूनचारण आपण का केलं पाहिजे? वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी वगैरे हे सगळं नावाला ठीक आहे, पण तुम्हाला हेच मला कराड सर असतील अन्यथा त्यांच्या सगळ्यांना एक मला विचारायचं, तुम्ही 2 मिनिटं स्वतःला त्या बांगलादेशमध्ये उभं राहिलेत असं फील करून बघा. 2 मिनिटं तुम्ही त्या जे आपलं काश्मीरमध्ये जे काही घटना घडली त्या प्रसंगामध्ये तुम्ही स्वतःला आहे असं बघा, तुमच्या कुटुंबांना आहे असं बघा, मग तुम्हाला काय विचार येईल ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघितलं पाहिजे ना. आणि मला फक्त MIT प्रशासनाला नाही सांगायचं तर पुणे शहरामध्ये अशा आणखीन काही कॉलेजेस आहेत तिथे हा प्रकार घडतोय. मला तुमच्या माध्यमातून त्यांना
सरळ सांगणं आहे की तुम्ही आता वेळ आहे, तुम्ही हा विषय इथंच थांबवा. बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल अथवा भारताबद्दल जे जे भारताच्या विरुद्ध भूमिका घेणारे देश आहेत, आम्ही त्यांचं लांबून चालन, त्यांचं उदत्तीकरण या भूमीवरती कदापि खपवून घेणार नाही. हे एक सांस्कृतिक महोत्सव असतो खरं तर दरवर्षी किंवा त्यांच्या विशिष्ट कालावधीमध्ये आयोजन केलं जातं. यामध्ये फक्त भारताचेच नाही, बांगलादेशचेच नाही तर सगळीकडचेच लोक सहभागी असतात. त्यांचं फूड कल्चर असेल, राहणीमान असेल, झेंडे असतील, या सगळ्यांचं ज्या ठिकाणी दाखवलं जातं, त्याचं काय कल्चर आहे ते दाखवलं जातं. नेमका तुम्ही बांगलादेशच्याच या सगळ्यावरती का आक्षेप घेतलेला आहे आणि तुम्ही यामध्ये काय नेमकी भूमिका काय आहे? कारण की केंद्र सरकार असेल, बीजेपी सरकार असेल, फक्त बांगलादेश या गोष्टीवरती बोलत असते. त्याच्यामुळे अशी काय भूमिका आहे का आणि बरं? हा एक युनिव्हर्सिटी भूमिका ही आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची सरळ भूमिका आहे. आमच्या हिंदूंवरती, आमच्या हिंदू भगिनींवरती, आमच्या हिंदू भावांवरती जो कोणी अत्याचार करेन त्याला जशाच तसं उत्तर देणं ही आमची हिंदू म्हणून आमची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे. आणि प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः यावरती आम्ही काम करणारे सगळेजण कार्यकर्ते आहोत. त्यामुळे ही आमची सरळ भूमिका आहे की तुम्ही बघा, आम्ही अतिथी देवो भव मानणारी संस्कृती जपणारे कार्यकर्ते आहोत. आणि आम्ही इथं आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, आज तुम्ही जसा माझा बाहेर घेताय तसा तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांचा बाहेर घ्या. आजपर्यंत इथं आलेल्या कुठल्याही परदेशी विद्यार्थ्याला ना कधी मारहाण झाली, ना कधी कुठल्या चुकीच्या पद्धतीने त्याच्याशी वागणे गेले. तुम्ही आज जर बघितलं तर पाठीमागच्या काही वर्षांमध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी, ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांना शोधून मारले गेलेलं आहे. त्याही प्रकारे तुम्ही बघा, पण इथल्या कुठल्याही विद्यार्थ्याला हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये आम्ही त्यांचं अतिथी देवो भवच आम्ही म्हणतो. परंतु आमचं सगळं आणि सरळ मान्य आहे की जर आमच्या हिंदू भावांवरती, आमच्या भारत देशावरती, आमच्या पॉलिसीवरती जर तुम्ही आक्षेप घेता आणि आमच्या इथं येऊन तुम्ही स्वतःचे झेंडे फडकवणार, ज्या तुमच्या देशामध्ये जर अत्याचार होत असेल तर तुम्ही तुमच्या देशाला हा मेसेज दिला पाहिजे की जर तुम्ही आमच्याबरोबर वागत असेल तर आम्हाला आमचं इथलं वातावरण व्यवस्थित नाही. याचा अर्थ चुकीचा लावू नका. वातावरण व्यवस्थित नाही म्हणजे आम्हाला तुम्हाला कुठलंही करायचंय, तुम्ही शिक्षणाला आलेत शिक्षण घ्या, परंतु तुमची संस्कृती इथं दाखवून तुम्ही दंग्या तलवारी नाचवून तुमच्या ध्येयाचे तुमचे ध्वज इथं फडकवले, इथं चालणार नाही. इथं भारत मातेचा जय जयकार करा, इथं वंदे मातरम म्हणा आणि इथं नीट शिक्षण घ्या. आम्हाला त्याच्याबद्दल कुठलाही आक्षेप नाहीये, आम्हाला कुठलाही याच्याबद्दलचा म्हणणं नाहीये. एकीकडे पुण्यामध्ये बांगलादेशी हटवण्याची मोहीम राबवली जाते. परवा दिवशी पोलीस प्रशासनाने तब्बल 600 पोलीस लावून बांगलादेश हटवण्याची मोहीम चालू केली आणि दुसरीकडे हा प्रकार घडतो. कसं पाहताय? बरोबर आहे ना. जर मला हे सांगायचंय की वेळोवेळी आपण बघतोय रोहिंग्या मुसलमानांनी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठल्या ना कुठल्या राज्यात, जिल्ह्यात, केंद्रात त्यांचे छोटे छोटे कॅम्प तयार केलेले आहेत आणि त्याच्या निमित्ताने एक प्रकारे ते हा देश विरोधी कारवाई आहे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ते त्यांचे चेले लपाटे इथं आणतात, ते काही मस्जिदींमध्ये लपवतात, त्यानंतर काही ठिकाणी पाठवतात, त्यानंतरच्या दहशतवादी कारवाया. या रोहिंग्या मुसलमानांनी मुंबईमध्ये केलेला जो हल्ला आहे, त्या हल्ल्याच्या वेळेस त्यांनी आपल्या सैनिकांच्या स्मारकावरती हल्ला केला होता. म्हणजे ही जर संस्कृती त्यांची आहे तर यांना अजून वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये हे काय शिकायला येतं? ते खरं तर माझं म्हणणं हे आहे की जे काही शिक्षण आहे, जे काही शिकतो ते आपल्या डीएनए मध्ये असतं. आमचा डीएनए जो आहे तो तुम्हाला आम्ही सांगितला. आमचा डीएनए आहे वसुधैव कुटुंब प्रमुख. ह्याच्या खाली आम्ही या सगळ्या भावनेला बघतो. परंतु तुमचा डीएनए काय आहे? तुम्ही हिंदू लोकांना शोधून मारता. तुम्ही बांगलादेशचे आज व्हिडिओ बघा, छोटे छोटे व्हिडिओ बघा, तुम्ही सांगता ही हिंदू आहे, हिला घ्या रे, तिच्यावरती अत्याचार करता, हा हिंदू आहे ह्याला जाळून मारा, ही तुमची संस्कृती आहे. हे का नाही मग तुम्ही विसरता का? माझं म्हणणं सरळ आहे, या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला बांगलादेश असू नाही तर पाकिस्तान असू, कुठली लाली पावडर करून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारे इथं थांबून देणार नाही. माझा प्रश्न ॲज अ स्टुडंट तुम्हाला आहे. आय होप यू डोंट माइंड. स्टार्ट. येस सर. नमस्कार. मी गणेश पोकळे, रजिस्ट्रार MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे. मागील 2 दिवसापासून विद्यापीठाबाबत वर्तमानपत्रामध्ये जे काही छापून येते त्या संदर्भात मी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट करू इच्छितो. सर्वप्रथम मी विद्यापीठाच्या वतीनं झालेल्या घटनेचा तीव्र निषेध आणि निंदा करतो, अतिशय कडक शब्दात निंदा करतो. हा जो इव्हेंट होता, हा इव्हेंट 10 फेब्रुवारी 2026 रोजी वर्ल्ड कल्चरल डे अशा नावानं विद्यापीठात शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या समूहाने एकत्र येऊन आयोजित केला होता. या प्रकारचा इव्हेंट दरवर्षी आयोजित केला जातो. अनेक नामांकित विद्यापीठामध्ये अशा प्रकारचा इव्हेंट ऑर्गनाईज केला जातो. वर्ल्ड कल्चरल डेची संकल्पना अतिशय उदात्त आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेची प्रचिती येते. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेचा अंगीकार तर करतच,
त्याचसोबत विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, सगळ्यांना त्याची ओळख व्हावी आणि एक वैश्विक बंधुत्व तयार व्हावं, या प्रकारे अनेक गोष्टी आणि अनेक उपक्रम करत असतं. 10 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात वर्ल्ड कल्चरल डेद्वारे अनेक देशाचे विद्यार्थी एकत्र येऊन विविध स्टॉलद्वारे त्यांची खाद्यसंस्कृती आणि परंपरा याची ओळख येथील विद्यार्थ्यांना करून देतात. आपले विद्यार्थी त्यांच्याशी चर्चा करून, संवाद करून त्या देशाबद्दल, कल्चरबद्दल, संस्कृतीबद्दल जाणून घेतात. अशा प्रकारे एक विचारांची सांस्कृतिक देवाणघेवाण होऊन एक अतिशय उत्तम आणि उदात्त कल्चर तयार होतं. एक ग्लोबल सिटीजनची कल्पना या ठिकाणी बिल्ड होते. अशा प्रकारे अत्यंत शैक्षणिक स्वरूप असणारा हा इव्हेंट दरवर्षी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आणि अनेक नामांकित विद्यापीठामध्ये आयोजित करण्याचे एकमेव प्रयोजन, मग याद्वारे परदेशी विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास तर होतोच, त्याशिवाय अत्यंत आवश्यक असणारा शैक्षणिक उपक्रम त्यांना आपल्या देशाबद्दल आणि इतर देशाबद्दल ओळख करून देतो. हे सगळं सुरू असताना कार्यक्रमाच्या शेवटी काही अज्ञात तरुण, अनोळखी अज्ञात तरुण तिथं आले आणि त्यांनी एका विशिष्ट देशाविरुद्ध घोषणा देऊन त्या स्टॉलची मोडतोड केली. हे अतिशय बेकायदेशीर, निंदनीय आणि हेतू परस्पर केलेलं कृत्य आहे. विद्यापीठाच्या रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढची कुठली गोष्ट होण्यापासून टाळली. पण कुठल्या तरी अपुऱ्या, चुकीच्या माहितीच्या आधारावर त्यांनी हे कृत्य अतिशय खेदजनक आहे. आपण सर्व जाणतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी इथे शिकायला येतात, यावेत यासाठी सर्व शैक्षणिक संस्था आपल्या परीने योग्य प्रयत्न करत असतात. पण अशा प्रकारच्या काही चुकीच्या माहितीवरनं एका छोट्याशा समुदायाने केलेली ही घटना ही शहराच्या विद्येच्या माहेरघर प्रतिमेला काळीमा फासू शकते. त्यातनं शहराची आणि देशाची बदनामी होऊ शकते आणि हा एक चुकीचा संदेश आदरला जाऊ शकतो. त्यामुळं मी त्याचं अधिक निंदन आणि निषेध करतो. आम्ही विद्यापीठाच्या वतीनं कायदेशीर गोष्टींनी पुढे जात आहोत. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस योग्य ती कारवाई करतच आहेत. आणि सर्वात शेवटी मी पुन्हा सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या इव्हेंटमुळे शहराची, विद्यापीठाची आणि देशाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न केले पाहिजेत. आणि आम्ही विद्यापीठाच्या वतीनं या गोष्टीचा तीव्र निषेध करतो. धन्यवाद.